नमस्कार मैत्रिणींनो, मी आहे दीपाली. तर पहा, आज आपण खूप सुंदर असे लटकन पाहणार आहोत. तर 5.5 इंचाचे मी 2 तुकडे घेतलेले आहेत काठाचे. तर 5.5 इंचाचे 2 तुकडे घेतलेले आहेत. तर आता आपल्याला अशी मध्ये घडी करायची आहे आणि कडेने अशी टिप मारून घ्यायची आहे. तर पहा, कडेने मी टिप मारून घेतलेली आहे. दोन्हीही तुकड्यांना अशाच पद्धतीने टिपा मारून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला हा एक मधोमध दुमडायचा आहे आणि परत एक त्याला घडी मारायची आहे. तर आणि नंतर टिप मारून घ्यायची. आणि आता ह्या साईडनेही आपल्याला तसंच करायचं आहे. त्याच पद्धतीने दुमडून अशी व्यवस्थित आपल्याला दोन साईडनी टिपा मारून घ्यायच्या आहेत. खूप सुंदर असं हे आपलं लटकन तयार होणार आहे पहा. तर पहा, टिपा मारून झालेल्या आहेत. दोन्हीही काठाच्या तुकड्यांना टिपा मारून झालेल्या आहेत. तर आता आपल्याला बरोबर मधोमध अशी रेडीमेड नॉट ठेवलेली आहे मी. आणि सरळ बाजूनी आता आपल्याला दोन्ही सरळवर सरळ ठेवायच्या आहेत आणि दोन्ही साईडनी परत व्यवस्थित अशी ही टिप मारून घ्यायची आहे. खूपच छान असं आपलं हे लटकन तयार होणार आहे पहा. तर टिप मारून झालेली आहे. तर आपल्याला हे आता सरळ करून घ्यायचं आहे आणि दोरे वगैरे व्यवस्थित कट करायचे आहेत. व्यवस्थित सरळ करून घ्यायचं आहे. जे टोक व्यवस्थित काढून घ्यायचं आहे. नॉटला वरती वडून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं टोक येतं मग. आणि त्यानंतर मग आपल्याला खालच्या साईडनी सुई दोरा घेऊन व्यवस्थित खूप सुंदर असं हे शिवून घ्यायचं आहे सुई दोऱ्याने. तर हे जे आडवं करायचं आहे आणि आता आपल्याला हे इथं वरची जे टोक आहे त्या टोकाला आपल्याला शिवून घ्यायचं आहे. व्यवस्थित शिवल्यानंतर मग वरच्या साईडनी टच करायचं आहे. व्यवस्थित आता आपल्याला सुई दोऱ्याने व्यवस्थित शिवून घ्यायचं आहे. तर पहा, आता आपण इथं व्यवस्थित शिवून घेणार आहोत. आधी एक गाठ मारून घ्यायची व्यवस्थित अशी. टोक व्यवस्थित असं शिवून घ्यायचं एकदम मस्त. मग तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटतोय, आवडला तर कमेंट करा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर पहा, असं आपण व्यवस्थित असं शिवून घेणार आहोत. तर खूप सुंदर व्हिडिओ टाकण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. तर आता आपण ह्या साईडला पण दुसऱ्या साईडचं टोक ही व्यवस्थित असं शिवून घ्यायचं आहे पहा. तर आणि ही गाठ जी बांधलेली आहे त्या साईडने आपल्याला दोरा कट करायचा नाही आहे, तो तसाच ठेवायचा आहे. आणि ह्या टोकाला पण आपल्याला व्यवस्थित अशी गाठ बांधून घ्यायचं आहे. तर व्यवस्थित आता आपण ओढून घेणार आहोत. व्यवस्थित असं कापड आपण ओढून घेणार आहोत. व्यवस्थित असं आता आपल्याला ओढून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित अशी गाठ मारून घ्यायची आहे पहा. तर व्यवस्थित आता आपण हे गाठ मारून घेणार आहोत आणि नंतर असे व्यवस्थित हे जे फुगे आहेत ते व्यवस्थित करायचे आहेत. डबल गाठ मारायची आहे. असळ गाठ म्हणतात त्या पद्धतीने, असळ गाठ. आणि मग नंतर आपल्याला दोरा कट करायचा आहे. 2 गाठी मारून घेतलेल्या आहेत. मग नंतर आपण दोरा कट करून घेणार आहोत. खूप सुंदर असं हे आपले लटकन तयार होणार आहेत. तुम्हाला जर कापडाची नॉट तयार करायची असेल तर तीही तुम्ही तयार करू शकता, किंवा मग मी रेडीमेडला वापरलेली आहे. ज्या त्या कलरच्या कापडानुसार तुम्ही नॉट बनवू शकता. आणि व्यवस्थित असे हे आपल्याला फुगे व्यवस्थित करून घ्यायचे आहेत पहा. खूप सुंदर असं हे आपलं लटकन तयार झालेलं आहे पहा, मस्त. आणि एकदम असं फुगीर पण दिसतंय, फुग्यासारखं. व्यवस्थित त्याचे फुगे व्यवस्थित करून घ्यायचे आहेत. आता अशाच पद्धतीने आपण दुसरंही लटकन तयार करून घेणार आहोत पहा. दोन्ही खूप छान असे हे लटकन तयार झालेले आहेत पहा. तर पहा, मस्त असे समोशाच्या आकाराचे लटकन तयार झालेले आहेत. आणि रेडीमेड नॉट वापरलेली आहे पहा मी याला. चला मग मैत्रिणींनो, तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर, लाईक, सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कमेंटही करा. आता दोन्ही लटकन आपण हे ब्लाऊजला लावून घेणार आहोत. हा ब्लाऊजला लावल्यावरती खूप छान असा फुलांचा गुच्छ असल्यासारखं हे ब्लाऊज वाटतं. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.